आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते फक्त एक फायनान्शियल बुक नाही, ते मोटिवेशन बुक नाही, ते इन्व्हेस्टमेंट गाईडसुद्धा नाही. हे पुस्तक आहे विचार बदलणारं. पैशांबद्दल आपल्याला लहानपणापासून जे शिकवलं जातं त्यालाच प्रश्न विचारणारं पुस्तक. हे पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड. आजच्या जगात जिथे जास्त कमवा हा एकमेव सल्ला दिला जातो, तिथे हे पुस्तक एक वेगळाच प्रश्न विचारतं. तू किती कमावतोस हा प्रश्न नाही, तर प्रश्न आहे तू पैशांबद्दल कसा विचार करतोस. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक जगभरात कोट्यावधी लोकांनी वाचलं आहे. काही लोक म्हणतात या पुस्तकानं माझं आयुष्य बदललं. काही लोक म्हणतात हे पुस्तक धोकादायक आहे. पण एक गोष्ट नक्की, या पुस्तकाने लोकांना अस्वस्थ केलं. आणि जे पुस्तक वाचकाला अस्वस्थ करतं तेच खरं महत्त्वाचं पुस्तक असतं. या पुस्तकात कोणतेही हेवी फॉर्म्युलाज नाहीत, कोणतेही स्टॉक टिप्स नाहीत, कोणतेही गेट रिच क्विक प्रॉमिसेस नाहीत. पण तरीही हे पुस्तक लोकांना हादरवतं, कारण ते आपल्या सेफ बिलीव्सवर वार करतं. या पुस्तकाचा लेखक आहे रॉबर्ट टी कियोसाकी. रॉबर्ट कियोसाकी कोणताही पारंपरिक फायनान्शियल गुरू नव्हता. तो वॉल स्ट्रीटवर काम करणारा ॲनालिस्ट नव्हता. तो CA किंवा MBA नव्हता. तो होता एक कन्फ्युज्ड मुलगा, ज्याच्या आयुष्यात 2 वडील होते. हो, 2 वडील. एक त्याचा खरा वडील, हायली एज्युकेटेड, सरकारी नोकरी, सिक्युअर माइंडसेट. आणि दुसरे त्याचा मित्राचा वडील, फॉर्मल एज्युकेशन कमी पण बिझनेस माइंडसेट असलेले. रॉबर्ट कियोसाकी या 2 व्यक्तींना नावं देतो. एक म्हणजे पुअर डॅड आणि दुसरा म्हणजे रिच डॅड. पुअर डॅड म्हणजे गरीब माणूस नाही. पुअर डॅड म्हणजे मनानं गरीब असलेली फायनान्शियल फिलॉसॉफी. आणि रिच डॅड म्हणजे फक्त श्रीमंत माणूस नाही. रिच डॅड म्हणजे पैशांबद्दल वेगळ्या पद्धतीनं विचार करणारी मानसिकता. ही गोष्ट खूप लोक मिस करतात. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक गरीब विरुद्ध श्रीमंत असं पुस्तक नाही. हे पुस्तक आहे माइंडसेट विरुद्ध माइंडसेट. पुअर डॅड म्हणतो, शाळेत नीट शिक, चांगली डिग्री घे, सेफ जॉब मिळव. रिच डॅड म्हणतो, पैशांबद्दल शिक, जोखीम समजून घे आणि सिस्टीम बनव. पुअर डॅड म्हणतो, घर ही मोठी ॲसेट आहे. रिच डॅड म्हणतो, घर लायबिलिटी पण असू शकतं. हे वाचताना आपल्याला चीड येते, कारण हे विचार आपण ऐकत आलोय त्याच्या उलट आहेत. आणि म्हणूनच हे पुस्तक सगळ्यांना कम्फर्टेबल वाटत नाही. रिच डॅड पुअर डॅड हे ऑटोबायोग्राफी नाही. हे प्युअर थिअरी नाही. हे एक थॉट एक्सपेरिमेंट आहे. रॉबर्ट कियोसाकी आपल्याला म्हणतो, मी जे सांगतोय ते अंधपणे फॉलो करू नका, पण प्रश्न विचारा. आणि प्रश्न विचारणं आपल्या शिक्षण पद्धतीत शिकवलं जात नाही. आपल्याला शिकवलं जातं उत्तर पाठ करा. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक उत्तर देत नाही, ते प्रश्न निर्माण करतं. या पुस्तकाचा काळ लक्षात घ्या. हे पुस्तक 1997 साली प्रकाशित झालं. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, क्रिप्टो नव्हतं, इंस्टाग्राम हसल कल्चर नव्हतं. पण तरीही आजही हे पुस्तक रिलेव्हंट आहे. का? कारण हे पुस्तक टूल्सबद्दल नाही, हे पुस्तक आहे मानसिकतेबद्दल. आज भारतात सुद्धा आपण तेच पॅटर्न पाहतो. इंजिनिअरिंग करा, डॉक्टर बना, गव्हर्नमेंट जॉब मिळवा. कुणी म्हणत नाही फायनान्शियली लिटरेट बना. रिच डॅड पुअर डॅड हा तोच रिकामा भाग भरून काढण्याचा प्रयत्न आहे. पण एक गोष्ट स्पष्ट ठेवूया, हे पुस्तक सगळ्यांसाठी नाही. हे पुस्तक लेझी लोकांसाठी नाही. हे पुस्तक इन्स्टंट सक्सेस शोधणाऱ्यांसाठी नाही. हे पुस्तक आहे विचार करणाऱ्यांसाठी. आणि म्हणूनच ग्रंथगाथासारख्या चॅनलसाठी हे पुस्तक योग्य आहे. कारण इथे आपण पुस्तकाचं पूजापाठ करत नाही. आपण त्याचं चिरफाड करतो, तपासणी करतो आणि मगच स्वीकारतो. या पार्ट 1 मध्ये आपण ग्राउंडवर्क तयार केली. पुढच्या भागात आपण खोलात जाऊ. रिच डॅड आणि पुअर डॅड यांच्यातील मुळात फरक काय आहे. तो फरक फक्त पैशांचा नाही, तो फरक आहे आयुष्याकडे पाहण्याचा. 2 फादर्स 2 फिलॉसॉफीज. सुरक्षितता विरुद्ध स्वातंत्र्य. एका मुलाच्या आयुष्यात 2 वडील असणं ही कल्पनाच आपल्याला गोंधळात टाकते. पण रॉबर्ट कियोसाकीच्या बाबतीत ही केवळ कल्पना नव्हती. तो त्याचा प्रत्यक्ष अनुभव होता. एकीकडे होते त्याचे खरे वडील, उच्च शिक्षित, सरकारी नोकरी करणारे, संपूर्ण आयुष्य शिस्तीत घालवलेले. आणि दुसरीकडे होते त्याचा मित्राचे वडील,
औपचारिक शिक्षण अपूर्ण पण व्यवसायात हुशार, पैशांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असलेले. हे दोघेही आपापल्या परीने चांगली माणसे होती. कोणीही वाईट नव्हते, कोणीही फसवणूक करणारे नव्हते. पण त्यांची फायनान्शियल फिलॉसॉफी एकमेकांच्या अगदी विरुद्ध होती. पुअर डॅड नेहमी एकच गोष्ट सांगायचे, शाळेत नीट अभ्यास कर, चांगल्या मार्क्स मिळव, सिक्युअर जॉब शोध. त्यांच्या मते आयुष्यातली सर्वात मोठी व्हॅल्यू होती सुरक्षितता. नियमित पगार, पेन्शन, जॉब सिक्युरिटी. जोखीम म्हणजे धोका, बिझनेस म्हणजे अनिश्चितता आणि पैसा म्हणजे मर्यादित संसाधन. पुअर डॅडच्या जगात आयुष्य म्हणजे एक सरळ रेषा होती. शिक्षण, नोकरी, निवृत्ती. ह्या रेषेच्या बाहेर जाणं म्हणजे मूर्खपणा. आणि मग होते रिच डॅड. रिच डॅड कधीही सिक्युअर जॉबबद्दल बोलत नसे. तो विचारायचा, तुझं उत्पन्न तुझ्या वेळेवर अवलंबून आहे का? तू काम केलं नाहीस तर पैसे येतात का? तू सिस्टम बनवत आहेस की सिस्टममध्ये अडकला आहेस? रिच डॅडच्या जगात सर्वात मोठी व्हॅल्यू होती स्वातंत्र्य. वेळेचं स्वातंत्र्य, निर्णयाचं स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य. रिच डॅडसाठी नोकरी म्हणजे अंतिम ध्येय नव्हतं, ती होती एक लर्निंग फेज. रिच डॅड रॉबर्टला एक गोष्ट लवकर शिकवतो, पैशासाठी काम करणं आणि पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावणं यात फरक आहे. हा फरक पुअर डॅड कधीच समजू शकला नाही. कारण पुअर डॅड पैशाला सुरक्षिततेचं साधन मानत होता. रिच डॅड पैशाला साधन मानत होता, स्वातंत्र्यासाठी. इथेच ह्या पुस्तकाचा पहिला मोठा धक्का बसतो. आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं जातं, चांगली नोकरी मिळाली की आयुष्य सेट. रिच डॅड पुअर डॅड हे विधान फाडून टाकतं. हे म्हणतं, चांगली नोकरी तुम्हाला बिझी ठेवते, स्वतंत्र नाही बनवत. हे वाक्य ऐकायला कठोर वाटतं, पण रॉबर्ट कियोसाकी इथे नोकरीचा अपमान करत नाही. तो विचारतो, नोकरी करताना तू काहीतरी शिकतोयस की फक्त पगारासाठी वेळ विकतोयस? पुअर डॅड नेहमी म्हणायचा, मी हे परवडू शकत नाही. रिच डॅड रॉबर्टला थांबवायचा आणि म्हणायचा, हे मला कसं परवडेल? हे दोन वाक्य वरवर पाहता साधे वाटतात, पण यात पूर्ण मानसिकतेचा फरक आहे. मी परवडवू शकत नाही हा शेवट आहे. हे मला कसं परवडेल ही सुरुवात आहे. पुअर डॅड समस्या पाहून थांबायचा, रिच डॅड समस्या पाहून विचार करायचा. पुअर डॅड रूल्स फॉलो करायचा, रिच डॅड रूल्स समजून घ्यायचा. या दोघांमधला फरक बुद्धीचा नव्हता. पुअर डॅड खूप इंटेलिजंट होता, फरक होता फायनान्शियल कंडिशनिंगचा. रिच डॅड पुअर डॅड इथे खूप अनकम्फर्टेबल सत्य सांगतं. शाळा आपल्याला शिकवते चांगले एम्प्लॉई कसे व्हायचे, पण शाळा आपल्याला शिकवत नाही पैसे कसे काम करतात. टॅक्स म्हणजे काय, ॲसेट म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, हे सगळं आपण आयुष्यात चुकांमधून शिकतो. पुअर डॅड संपूर्ण आयुष्य सिस्टमवर विश्वास ठेवून जगला आणि शेवटी त्याच सिस्टमने त्याला डिसअपॉइंट केलं. रिच डॅड मात्र सिस्टमच्या बाहेर उभा राहून सिस्टम कसं काम करतं ते पाहत होता. तो रॉबर्टला म्हणायचा, पैशांना घाबरू नकोस, जोखीम समजून घे आणि शिक. रिच डॅड रॉबर्टला कधीच श्रीमंत हो असं सांगत नाही. तो सांगतो, फायनान्शियली स्मार्ट हो. हा भाग वाचताना आपण स्वतःकडे पाहतो. आपल्या घरात कोणता विचार होता? सुरक्षितता की स्वातंत्र्य? आपण जो सल्ला आज आपल्या मुलांना देतोय तो कोणता आहे? रिच डॅड पुअर डॅड आपल्याला दोष देत नाही, तो फक्त आपल्या विश्वासांना आरसा दाखवतो. आणि हा आरसा सोप्या प्रश्नाने सुरुवात करतो. तू आयुष्यभर पैशासाठी काम करणार आहेस की पैशांना तुझ्यासाठी काम करायला लावणार आहेस? ह्या प्रश्नाचं उत्तर आज नाही मिळालं तरी चालेल, पण हा प्रश्न मनात राहिला पाहिजे, कारण पुढच्या भागात हा प्रश्न अजून खोल जाणार आहे. आपण बोलणार आहोत ह्या पुस्तकाच्या सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात वादग्रस्त संकल्पनेवर, ॲसेट आणि लायबिलिटी. ॲसेट वर्सेस लायबिलिटी, श्रीमंत आणि मध्यमवर्ग यांच्यातील खरी दरी.
जर रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे, ॲसेट आणि लायबिलिटी यामधला फरक. हे पुस्तक या एका संकल्पनेभोवती फिरतं आणि गंमत म्हणजे ही संकल्पना आपल्याला शाळेत कधीच शिकवली जात नाही. आपण शिकतो इतिहास, भूगोल, बीजगणित, पण आपण शिकत नाही पैसा कसा वाहतो. रिच डॅड पुअर डॅड इथेच वेगळं ठरतं. हे पुस्तक नंबर्स शिकवत नाही, हे पुस्तक फ्लो शिकवतं. रॉबर्ट कियोसाकी ॲसेट आणि लायबिलिटी याची टेक्स्टबुक डेफिनिशन देत नाही. तो अकाउंटंटसारखं बोलत नाही. तो अतिशय सोप्या भाषेत सांगतो. ॲसेट म्हणजे जे तुमच्या खिशात पैसे आणतं. लायबिलिटी म्हणजे जे तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढतं. इतकं सोपं. पण हे ऐकायला सोपं असलं तरी स्वीकारायला कठीण आहे, कारण यामुळे आपल्या अनेक विश्वासांवर घाव बसतो. सर्वात मोठा धक्का घर या संकल्पनेवर बसतो. आपल्याला लहानपणापासून हेच सांगितलं जातं, स्वतःचं घर असलं पाहिजे. घर म्हणजे मोठी ॲसेट. घर घेतलं की आयुष्य सिक्युअर. पुअर डॅड याच विचारावर ठाम असतो. त्याच्यासाठी घर म्हणजे अभिमान, स्थैर्य, सुरक्षितता. रिच डॅड मात्र तोच घर वेगळ्या नजरेने पाहतो. तो विचारतो, हे घर तुला दर महिन्याला पैसे देताय का? की तू दर महिन्याला या घरासाठी पैसे देतोयस? जर उत्तर दुसरं असेल तर रिच डॅड म्हणतो, ते ॲसेट नाही, ते लायबिलिटी आहे. हे वाक्य खूप लोकांना दुखावतं, कारण घर फक्त आर्थिक गोष्ट नसते, ते भावना असते, स्वप्न असतं, ओळख असते. पण रिच डॅड भावनांबद्दल बोलत नाही, तो पैशाच्या फ्लोबद्दल बोलतो. इथे एक गोष्ट स्पष्ट करूया. रॉबर्ट कियोसाकी घर घेऊ नका असं सांगत नाही. तो एवढंच सांगतो की घर घेताना त्याला ॲसेट समजू नका, कारण ॲसेट समजल्यावर आपण रिलॅक्स्ड होतो आणि रिलॅक्स्ड झाल्यावर फायनान्शियल ग्रोथ थांबते. घरासाठी EMI, मेंटेनन्स, टॅक्स, इन्शुरन्स हे सगळं पैसे बाहेर नेतं, म्हणजे फ्लो तुमच्याकडून बाहेर. आणि इथेच मध्यम वर्ग अडकतो. पगार येतो, घरासाठी जातो, गाडीसाठी जातो, लाईफस्टाईलसाठी जातो. शेवटी उरतं पुढचा महिना कसा काढायचा. रिच डॅड म्हणतो, तू मेहनत कमी करत नाहीस, तू चुकीच्या गोष्टींसाठी मेहनत करतोयस. रिच डॅडच्या जगात ॲसेट म्हणजे भाड्याने देण्यासारखी प्रॉपर्टी, बिझनेस सिस्टम, रॉयल्टीज, स्टॉक्स जे कॅश फ्लो देतात. हे सगळं तुम्ही झोपलेले असताना पैसे कमवू शकतं. पुअर डॅडच्या जगात ॲसेट म्हणजे डिग्री, जॉब, प्रमोशन. पण यात एक मोठी अडचण आहे. तुम्ही काम थांबवलं की इन्कम थांबतं. रिच डॅड पुअर डॅड इथे कठोर सत्य सांगतं. इन्कम आणि वेल्थ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इन्कम म्हणजे आज किती पैसे येतात. वेल्थ म्हणजे तुम्ही किती दिवस काम न करता जगू शकता. बहुतेक लोक इन्कमच्या मागे धावतात, प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस, पण वेल्थ कधीच तयार करत नाहीत. रिच डॅड रॉबर्टला लहानपणापासून एक सवय लावतो. पहिले ॲसेट खरेदी कर, उरलेल्या पैशातून लाईफस्टाईल वाढव. पुअर डॅड याच्या उलट करतो. पहिले लाईफस्टाईल वाढव, नंतर ॲसेट्स बघू. आणि म्हणूनच दोघांचं आयुष्य शेवटी वेगवेगळ्या दिशेने जातं. हा ॲसेट लायबिलिटीचा फरक फक्त पैशापुरता नाही, तो मानसिकतेत दिसतो. पुअर डॅड विचारतो, लोक काय म्हणतील? रिच डॅड विचारतो, कॅश फ्लो काय म्हणतो? पुअर डॅड भावनांनी निर्णय घेतो, रिच डॅड नंबर्सने. हे ऐकायला थोडं थंड वाटतं, पण रिच डॅड भावनांचा शत्रू नाही, तो फक्त भावनांना निर्णय देऊ देत नाही. भारतीय संदर्भात हा मुद्दा अजून खोल जातो. आपल्याकडे घर म्हणजे यश, गाडी म्हणजे स्टेटस, पण रिच डॅड पुअर डॅड हे सिम्बॉल्स तोडतो. तो म्हणतो, स्टेटस तुला श्रीमंत करत नाही, वेल्थ करते. आणि वेल्थ शांत असते, ती शो ऑफ करत नाही. हा भाग वाचल्यानंतर एक प्रश्न आपल्याला त्रास देतो. आपण जे ॲसेट समजतो ते खरंच ॲसेट आहे का? हा प्रश्न आज नाही पण कधीतरी आपल्याला बदलायला भाग पाडतो. आणि हाच या पुस्तकाचा हेतू आहे. ॲक्शन लगेच घ्या असं सांगणं नाही, पण विचार अस्वस्थ करणं. पुढच्या भागात आपण या विचाराला अजून खोल नेणार आहोत, कारण रिच डॅड एक अजून धक्कादायक गोष्ट सांगतो. द रिच डोंट वर्क फॉर मनी. द रिच डोंट वर्क फॉर मनी. हे वाक्य वाचताना आपल्याला पहिल्यांदा राग येतो, कारण आपल्याला वाटतं, हे कसं शक्य आहे?
मग ते काय करतात? आपण सगळेच पैशासाठी काम करत नाही का? रॉबर्ट कियोसाकी जाणीवपूर्वक हे वाक्य प्रोव्होकेटिव्ह ठेवतो, कारण त्याला आपल्याला भडकवायचं नाही, त्याला आपल्याला विचार करायला लावायचा आहे. हे वाक्य लिटरल अर्थाने घेणं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. रिच डॅड असं म्हणत नाही की श्रीमंत लोक काम करत नाहीत. तो म्हणतो ते पैशासाठी काम करत नाहीत. रिच डॅड रॉबर्टला सांगतो, बहुतेक लोक दोन भावनांमुळे आयुष्यभर अडकून राहतात. एक म्हणजे भीती आणि दुसरी हव्यास. भीती पैसे कमी पडतील याची, नोकरी जाईल याची, लोक काय म्हणतील याची. हव्यास जास्त पगार, जास्त कम्फर्ट, जास्त स्टेटस. हे दोन्ही आपल्याला वाटतं की वेगवेगळ्या दिशा आहेत, पण रिच डॅड म्हणतो हे एकाच साखळीचे दोन टोकं आहेत. पुअर डॅडच्या जगात भीती ही नॉर्मल आहे. लोन घेतली आहे, EMI चालू आहे, जॉब सोडू शकत नाही. भीतीमुळे माणूस सुरक्षिततेला चिकटतो आणि सुरक्षिततेमुळे तो रिस्क घेणं थांबवतो. पुअर डॅड कठोर मेहनत करतो, प्रमोशन मिळवतो, पगार वाढतो आणि मग लाईफस्टाईल वाढते, खर्च वाढतो आणि भीती पुन्हा वाढते. हा सायकल कधी थांबत नाही. रॉबर्ट कियोसाकी यालाच म्हणतो रॅट रेस. लोक धावत असतात, पण कुठेच पोचत नाहीत. काम, पगार, खर्च, काम. ही साखळी इतकी सवयीची होते की माणसाला ती गुलामी वाटतच नाही. रिच डॅड रॉबर्टला पहिल्या नोकरीत खूप कमी पगार देतो. हे ऐकून आपल्याला वाटतं हा माणूस एक्सप्लॉईट करतोय. पण रिच डॅड काहीतरी वेगळं करतो. तो रॉबर्टला पैसे देऊन शिकवत नाही, तो त्याला भीती ऑब्झर्व्ह करायला शिकवतो. जेव्हा पगार कमी असतो तेव्हा मनात काय चालतं? चिंता, राग, अस्वस्थता. रिच डॅड म्हणतो, ही भावना तुझ्यावर कंट्रोल ठेवणार का, की तू त्यांचं निरीक्षण करणार? बहुतेक लोक भीतीपासून पडतात. ती सुरक्षित नोकरी घेतात, लोन घेतात आणि स्वतःला एका ठराविक चौकटीत बंद करतात. रिच डॅड मात्र भीतीपासून शिकायला सांगतो. तो म्हणतो, भीती आली की थांब, पळू नकोस, विचार कर. आणि हव्यास पुअर डॅडच्या जगात सक्सेसचा संकेत असतो. मोठं घर, नवीन गाडी, महाग लाईफस्टाईल. पण रिच डॅड हव्यासालाही ट्रॅप म्हणतो. कारण हव्यास माणसाला विचार न करता खर्च करायला भाग पाडतो. हव्यास म्हणतो, आत्ता घे, लोक बघत आहेत, तू डिझर्व्ह करतोस. आणि मग ॲसेट घेण्याआधीच लायबिलिटी येते. रिच डॅड म्हणतो, तू हव्यासाला कंट्रोल केलं नाहीस तर तू हव्यासाला कंट्रोल करशील. हे विधान खूप कठोर वाटतं, पण थोडं खोल विचार केला तर ते खरं आहे. रिच डॅड पुअर डॅड इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. समस्या पैशांची नाही, समस्या आहे पैशांबद्दलची रिॲक्शन. पैसा कमी झाला की पॅनिक, पैसा जास्त झाला की रेकलेस स्पेंडिंग. रिच डॅड दोन्ही रिॲक्शन टाळायला शिकवतो. तो म्हणतो, इमोशनली रिॲक्ट करू नकोस, फायनान्शियली रिस्पॉन्ड कर. द रिच डोंट वर्क फॉर मनी याचा खरा अर्थ असा, श्रीमंत लोक फक्त पगारासाठी आपलं आयुष्य विकत नाहीत, ते शिकण्यासाठी काम करतात, सिस्टीम समजून घेण्यासाठी काम करतात, ॲसेट तयार करण्यासाठी काम करतात. पुअर डॅड काम करतो आजचं बिल भरण्यासाठी, रिच डॅड काम करतो उद्याचं स्वातंत्र्य तयार करण्यासाठी. हा फरक लहान दिसतो, पण आयुष्यभरात तो प्रचंड मोठा होतो. पुअर डॅड आज सुरक्षित वाटतो, रिच डॅड आज अस्वस्थ वाटतो, पण शेवटी स्वातंत्र्य रिच डॅडकडे जातं. भारतीय संदर्भात हा भाग अजून सेन्सिटिव्ह आहे. आपल्याला रिस्क घेणं शिकवलं जात नाही, आपल्याला सेटल हो असं सांगितलं जातं. रिच डॅड पुअर डॅड या शब्दालाच प्रश्न विचारतं, तू सेटल होतोयस की तू अडकतोयस? हा भाग लोकांना त्रास देतो, कारण तो स्वतःकडे बघायला भाग पाडतो. मी का काम करतो? मी कशासाठी काम करतो? भीतीसाठी की स्वातंत्र्यासाठी? हे प्रश्न आज उत्तर मागत नाहीत, पण ते मनात रुजले पाहिजेत. कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, ही गुलामी फक्त नोकरीमुळे नाही, ती येते फायनान्शियल एज्युकेशन नसल्यामुळे. फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे काय? शाळा आपल्याला काय शिकवत नाही? मिडल क्लास का कायम अडकतो? आणि श्रीमंत लोक मुलांना वेगळं काय शिकवतात? हा प्रवास आता फक्त पैशांचा राहिलेला नाही, तो शिक्षणाचा आहे, मानसिकतेचा आहे आणि स्वातंत्र्याचा आहे. मध्यम वर्ग कायम का अडकतो?
रिच डॅड पुअर डॅड या टप्प्यावर येऊन एक खूप अनकम्फर्टेबल सत्य सांगतं. बहुतेक लोक गरीब असतात कारण ते आळशी नसतात. ते गरीब असतात कारण त्यांना फायनान्शियल एज्युकेशन नसतं. हे विधान ऐकायला अहंकारी वाटू शकतं. पण रॉबर्ट कियोसाकी इथे कोणालाही कमी लेखत नाही. तो फक्त एक सिस्टीम दाखवतो जो आपण कधी पाहिलाच नाही. आपली शिक्षण पद्धती आपल्याला खूप काही शिकवते. पण एक गोष्ट जाणीवपूर्वक टाळते: पैसा कसा काम करतो. शाळेत आपण शिकतो चांगले एम्प्लॉई कसे व्हायचे. पण शाळेत आपण शिकत नाही चांगले मनी मॅनेजर्स कसे व्हायचे. टॅक्स म्हणजे काय, डेट कसा काम करतो, कॅश फ्लो म्हणजे काय, हे सगळं आपण आयुष्याच्या मध्यावर चुका करून शिकतो. रिच डॅड म्हणतो हे अपघातासारखं शिकणं आहे आणि ते खूप महाग पडतं. पुअर डॅड खूप शिकलेला होता. मल्टिपल डिग्रीज, हाय IQ, रिस्पेक्टेबल पोझिशन. पण तरीही तो फायनान्शियल मॅटर्समध्ये कन्फ्युज्ड होता. रिच डॅड यावर एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. अकॅडमिक इंटेलिजन्स आणि फायनान्शियल इंटेलिजन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ब्रिलियंट असू शकता, पण तरीही पैशांबाबत चुकीचे निर्णय घेऊ शकता. आणि हेच बहुतेक मध्यम वर्गात घडतं. मिडल क्लास खूप मेहनत करतो, तो नियम पाळतो, तो टॅक्स भरतो, तो लोन फेडतो, पण तरीही तो कायम प्रेशरमध्ये असतो. रिच डॅड म्हणतो मिडल क्लास प्रॉब्लेम इन्कमचा नाही, तो एक्सपेन्स माइंडसेटचा आहे. मिडल क्लास पगार वाढला की खर्च वाढवतो, हाऊस अपग्रेड, कार अपग्रेड, लाईफस्टाईल अपग्रेड, पण असेट अपग्रेड क्वचितच करतो. रिच डॅड पुअर डॅड इथे मध्यम वर्गाला दोष देत नाही. तो सिस्टीमवर प्रश्न विचारतो. हा सिस्टीम मध्यम वर्गाला शिकवतो सुरक्षित रहा, पण सिस्टीम त्याला शिकवत नाही स्वतंत्र कसं व्हायचा. रिच डॅड फायनान्शियल एज्युकेशनचा अर्थ अगदी सोप्या शब्दात सांगतो: पैसे कुठून येतात आणि कुठे जातात हे समजणं. रिच डॅड रॉबर्टला अकाउंटिंग शिकवतो, नंबर्ससाठी नाही तर पॅटर्न्ससाठी. इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट हे शब्द बहुतेक लोकांना घाबरवतात. पण रिच डॅड म्हणतो हे लँग्वेज आहे, पैशांची भाषा. जो माणूस पैशांची भाषा समजतो तो त्याच्याशी बोलू शकतो. जो समजत नाही तो त्याचा गुलाम होतो. पुअर डॅड नेहमी म्हणायचा पैसा वाईट आहे, पैसा सगळ्या वाईटाचं मूळ आहे. रिच डॅड या विचारालाच प्रश्न विचारतो. तो म्हणतो पैसा वाईट नाही, पैशाबद्दल अज्ञान वाईट आहे. हा फरक खूप सटल आहे, पण तो आयुष्यभराचा आहे. फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे स्टॉक टिप्स नाहीत, म्हणजे क्रिप्टो ट्रिक्स नाहीत, म्हणजे गेट रिच क्विक नाही. फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे जोखीम ओळखणं, जोखीम मॅनेज करणं आणि चुकीतून शिकणं. रिच डॅड रॉबर्टला फेलियरपासून पळायला शिकवत नाही. तो म्हणतो फेलियर हा शिक्षक आहे, पण इगो अडथळा आहे. इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो. पुअर डॅड चुकीला घाबरतो, रिच डॅड चुकीतून शिकतो. पुअर डॅड सिस्टीमवर अवलंबून राहतो, रिच डॅड स्वतःची सिस्टीम तयार करतो. आणि म्हणूनच रिच डॅड नोकरीपेक्षा शिक्षणाला जास्त महत्त्व देतो. पण ते शिक्षण पुस्तकात मिळत नाही. ते मिळतं अनुभवातून, चुकीतून आणि ऑब्झर्वेशनमधून. रिच डॅड पुअर डॅड इथे मिडल क्लास ट्रॅप समजावतो. हा ट्रॅप असा आहे: शाळा, नोकरी, EMI, रिटायरमेंट. या ट्रॅपमध्ये कोणीही वाईट नाही, पण यातून बाहेर पडायचं कोणी शिकवत नाही. रिच डॅड म्हणतो तुला ट्रॅप कळला तर तू बाहेर पडू शकतोस, पण ट्रॅप दिसण्यासाठी फायनान्शियल एज्युकेशन हवी. हा भाग थोडासा निराशाजनक वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हा सगळ्यात आशादायक भाग आहे. कारण रिच डॅड पुअर डॅड इथे थांबत नाही. तो पुढे म्हणतो तुला बदलायचं असेल तर सुरुवात इथून कर. आणि पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत. जर सगळं इतकं स्पष्ट आहे तर लोक बदलत का नाहीत? उत्तर आहे भीती, जोखीम आणि कंडिशनिंग. पार्ट 6 मध्ये आपण पाहणार आहोत लोकांना रिस्क का घाबरवतं. कंडिशनिंग म्हणजे काय, श्रीमंत लोक फिअर वेगळ्या पद्धतीने कसे हँडल करतात, आणि सेफ लाईफ खरंच सेफ असते का. हा प्रवास आता आणखी खोल जाणार आहे, कारण इथून पुढे पैसे नाही माणूस केंद्रस्थानी येतो. श्रीमंत आणि मध्यमवर्ग जोखीम वेगळ्या पद्धतीने का पाहतात? रिच डॅड पुअर डॅड या टप्प्यावर येऊन पैशांबद्दल बोलणं जवळजवळ थांबतं आणि पुस्तक माणसाबद्दल बोलायला सुरुवात करतं. कारण रॉबर्ट कियोसाकी समजतो की समस्या पैशांची नाही, समस्या आहे भीतीची. बहुतेक लोक श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण ते आळशी नाहीत. ते मेहनत करतात, ते प्रामाणिक असतात, ते जबाबदारी घेतात.
पण तरीही ते पुढे जात नाहीत. का? कारण त्यांना जोखीम घाबरवते. आपण लहानपणापासून जोखीम टाळायला शिकतो. जास्त विचार करू नको, कुठे पडशील, सुरक्षित मार्ग निवड. ही सगळी वाक्य आपल्याला प्रेमातून सांगितली जातात, पण हळूहळू ती आपल्या मनात एक कंडिशनिंग तयार करतात. जोखीम म्हणजे धोका. रिच डॅड या कंडिशनिंगला प्रश्न विचारतो. तो म्हणतो, जोखीम टाळता येत नाही, ती समजून घ्यावी लागते. पुअर डॅड जोखीम टाळतो. तो म्हणतो मला हे परवडणार नाही. मी चुकलो तर काय? लोक काय म्हणतील? हे प्रश्न त्याला थांबवतात. रिच डॅड तेच प्रश्न विचारतो, पण वेगळ्या टोनमध्ये. मी चुकलो तर मी काय शिकेन? हे शिकणं मला पुढे कुठे नेईल? हा फरक बुद्धीचा नाही. हा फरक आहे भीती हाताळण्याचा. रिच डॅड पुअर डॅड इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. फियर कधीच जात नाही. श्रीमंत लोकांनाही भीती वाटते. रिस्क घेताना त्यांनाही घाम फुटतो. फरक इतकाच, ते भीतीला निर्णय देऊ देत नाहीत. पुअर डॅड भीती आली की मागे सरकतो. रिच डॅड भीती आली की थांबतो आणि विचार करतो. आणि इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट येते, कंडिशनिंग. कंडिशनिंग म्हणजे आपण नकळत स्वीकारलेले नियम. नोकरीत सुरक्षित आहे, बिझनेस म्हणजे जुगार, पैसा म्हणजे घाण. हे विचार आपण निवडत नाही, आपल्याला दिले जातात. रिच डॅड रॉबर्टला हे विचार ओळखायला शिकवतो. तो म्हणतो, तुझा विचार तुझा आहे का, की तो कुणीतरी तुला दिला आहे? बहुतेक लोक स्वतःच्या विचारांचा ओरिजिन तपासत नाहीत, ते फक्त जगतात. रिच डॅड जागृत करतो. तो म्हणतो, तू जर चुकीच्या नियमांवर खेळ खेळत असशील तर कितीही मेहनत केली तरी हरशील. फियरचा अजून एक प्रकार आहे फेलियरची भीती. पुअर डॅड फेलियरला लाज मानतो. लोक काय म्हणतील? मी अपयशी ठरलो. रिच डॅड फेलियरला डेटा मानतो. काय चुकलं? पुढच्या वेळी काय बदलायचं? हा दृष्टिकोन सगळं बदलतो. एक माणूस फेलियरमुळे थांबतो, दुसरा माणूस फेलियरमुळे शिकतो. रिच डॅड पुअर डॅड इथे खूप कठोर सत्य सांगतं. सेफ लाईफ खरंच सेफ नसते, कारण सेफ लाईफ तुला बदलासाठी तयार करत नाही. मार्केट बदलतं, टेक्नॉलॉजी बदलते, जॉब्स नाहीशे होतात. जो बदलाशी जुळवून घेत नाही तो मागे पडतो. रिच डॅड याला अडॅप्टेबिलिटी म्हणतो, पुअर डॅड याला इन्स्टेबिलिटी म्हणतो. पण वास्तवात अडॅप्टेबिलिटी हाच नवा सिक्युरिटी आहे. रिच डॅड रॉबर्टला सांगतो, पैसा गमावणं सगळ्यात मोठी जोखीम नाही, काहीच न शिकणं ही सगळ्यात मोठी जोखीम आहे. हा भाग आपल्याला अनकम्फर्टेबल करतो, कारण तो सांगतो, तू अडकलायस कारण जग वाईट नाही, तू अडकलायस कारण तू घाबरतोयस. हे ऐकणं कोणालाच आवडत नाही, पण कधीकधी सत्य कठोर असतं. रिच डॅड पुअर डॅड इथे होप देतो. तो म्हणतो भीती जाणार नाही, पण तू स्ट्रॉंगर होशील. रिस्क नाहीसा होणार नाही, पण तू स्मार्टर होशील. हे पुस्तक धाडसाचं गोड चित्र काढत नाही. ते म्हणत नाही की उडी मार आणि सगळं जमेल. ते म्हणतं समजून घे, लहान पावलं टाक आणि शिक. आणि म्हणूनच पुढच्या भागात आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहोत. हे सगळं खरं आहे, पण हे पुस्तक कुठे चुकतं? पार्ट 7 मध्ये आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅडवर होणारी टीका. हे पुस्तक कुठे ओव्हर सिम्प्लिफाय करतं, भारतीय संदर्भात काय लागू पडतं काय नाही, आणि अंधपणे फॉलो करणं का धोकादायक आहे. रिच डॅड पुअर डॅड कुठे बरोबर आहे आणि कुठे थांबायला हवं. आत्तापर्यंत आपण रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचं कौतुक केलं, त्याच्या विचारांची खोली पाहिली, त्याच्या प्रश्नांची अस्वस्थता अनुभवली. पण आता एक महत्त्वाचा टप्पा येतो, परीक्षणाचा. कारण कोणतंही पुस्तक अंधपणे फॉलो करणं धोकादायक असतं, आणि रॉबर्ट कियोसाकीही स्वतः हेच सांगतो. रिच डॅड पुअर डॅड हे एक पॉवरफुल बुक आहे, पण ते परफेक्ट नाही, आणि हे मान्य करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. सगळ्यात पहिली टीका या पुस्तकावर अशी होते की हे पुस्तक खूप जास्त सिम्प्लिफाय करतं. ॲसेट आणि लायबिलिटी याची डेफिनिशन खूप बेसिक आहे. रिअल वर्ल्डमध्ये फायनान्शियल डिसिजन्स इतके सरळ नसतात. टॅक्स लॉज, मार्केट सायकल्स, लीगल कॉम्प्लेक्सिटीज, हे सगळं पुस्तक फार खोलात चर्चा करत नाही. रॉबर्ट कियोसाकी हे मुद्दाम करतो, कारण त्याचा हेतू फायनान्स शिकवणं नाही, त्याचा हेतू आहे विचार बदलणं.
पण इथेच धोका आहे. काही लोक या पुस्तकातून अर्धवट ज्ञान घेतात आणि मग मोठे निर्णय घेतात. जॉब सोडतो, बिझनेस सुरू करतो, लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करतो. रिच डॅड पुअर डॅड असं कधीच सांगत नाही, पण लोक तसा समजून घेतात. हे पुस्तक माइंडसेट बुक आहे, ॲक्शन मॅन्युअल नाही. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी मोठी टीका म्हणजे रॉबर्ट कियोसाकी रिअल एस्टेट आणि बिझनेस खूप ग्लॅमराईज करतो. सगळ्यांसाठी बिझनेस योग्य नसतो, सगळ्यांसाठी रिअल एस्टेट शक्य नसतं. रिस्क टॉलरन्स प्रत्येकाची वेगळी असते. पुअर डॅड हा शब्द खूप लोकांना ऑफेन्सिव्ह वाटतो, कारण तो फॉर्मल एज्युकेशन आणि जॉब यांना कमी लेखतो असं वाटतं. आणि इथे थोडा बॅलन्स आवश्यक आहे. रिच डॅड पुअर डॅड नोकरीचा अपमान करत नाही, तो एका गोष्टीवर टीका करतो: ब्लाइंड डिपेंडन्स ऑन जॉब. जॉब असणं चूक नाही, जॉबला एकमेव पर्याय मानणं ही अडचण आहे. रिच डॅड हेही मान्य करतो: तुला जॉब लागेल, कॅपिटल लागेल, एक्सपिरियन्स लागेल, पण जॉब फायनल डेस्टिनेशन नसावी. तिसरी मोठी टीका म्हणजे द रिच डॅड कॅरेक्टर इटसेल्फ. खूप लोक म्हणतात, रिच डॅड खरंच अस्तित्वात होता का? रॉबर्ट कियोसाकी यावर स्पष्ट बोलत नाही. काही जण म्हणतात तो कॅरेक्टर कॉम्पोजिट आहे, म्हणजे अनेक लोकांच्या विचारांचा एकत्रित परिणाम. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे: रिच डॅड खरंच होता की नाही हे कमी महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे तो काय शिकवतो. आता इंडियन कॉन्टेक्स्टकडे पाहूया. भारतामध्ये सोशल सिक्युरिटी कमी आहे, हेल्थ इन्शुरन्स कॉस्टली आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. म्हणून रिस्क घ्या हा सल्ला इथे वेगळ्या पद्धतीने अप्लाय करावा लागतो. रिच डॅड पुअर डॅड इंडियामध्ये कॉपी पेस्ट करून फॉलो करता येत नाही, पण त्याचा कोर मेसेज खूप रेलेव्हंट आहे. भारतामध्येही मिडल क्लास ट्रॅप आहे: एज्युकेशन, जॉब, EMI, रिटायरमेंट. पण इथे फेलियरचा कॉस्ट जास्त असतो. म्हणून रिच डॅडचा एक सल्ला खूप महत्त्वाचा ठरतो: स्मॉल रिस्क्स, कॅल्क्युलेटेड रिस्क्स, लर्न बिफोर यू लीप. आणखी एक टीका म्हणजे हे पुस्तक टॅक्स अवॉइडन्स प्रमोट करतं. रॉबर्ट कियोसाकी टॅक्स सिस्टमवर खूप टीका करतो, पण हे समजून घ्यायला हवं, तो टॅक्स चोरी सांगत नाही, तो टॅक्स प्लॅनिंग सांगतो. भारतामध्ये टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हेजन यात मोठा फरक आहे. रिच डॅड पुअर डॅड हा फरक क्लिअर करत नाही, आणि म्हणूनच वाचकांनी मच्युअर असणं गरजेचं आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न: हे पुस्तक कोणासाठी धोकादायक आहे? जे लोक शॉर्टकट शोधतात, ओव्हरनाईट सक्सेसवर विश्वास ठेवतात, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाहीत, त्यांच्यासाठी हे पुस्तक धोकादायक ठरू शकतं. आणि हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे? जे लोक विचार करायला तयार आहेत, फायनान्शियल लिटरसी शिकायला तयार आहेत, पेशन्स ठेवू शकतात, इगो बाजूला ठेवू शकतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक गेम चेंजर ठरू शकतं. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक देव नाही, हे दिशा दाखवतं. रस्ता चालायचा तुम्हालाच आहे. आणि म्हणूनच ग्रंथगाथासारख्या चॅनलसाठी हा भाग फार महत्त्वाचा आहे. कारण आपण मोटिवेशन विकत नाही, आपण समज देतो. पुढच्या भागात आपण हे सगळं ग्राउंडवर उतरवणार आहोत. प्रॅक्टिकल लर्निंग, ब्लाइंड इन्स्पिरेशन नाही, डेंजरस ॲडवाईस नाही, फक्त शहाणपण. पार्ट 8 मध्ये आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅडमधून काय घ्यावं, काय सोडून द्यावं, प्रॅक्टिकल माइंडसेट शिफ्ट्स, नॉर्मल माणसासाठी रिअलिस्टिक अप्रोच. हा प्रवास आता शेवटाकडे चाललाय, पण अर्थ इथेच सुरू होतो. रिच डॅड पुअर डॅड, विचार बदलणारा प्रवास. आत्तापर्यंत आपण रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक अनेक कोनातून पाहिलं, कौतुक केलं, प्रश्न विचारले, टीका केली. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न: हे पुस्तक वाचून आपण नक्की काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं? हे पुस्तक फॉलो करायचं नाही, समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जी घ्यायलाच हवी, फायनान्शियल लिटरसी. पैसा कमवणं महत्त्वाचं आहे, पण पैसा कसा काम करतो हे समजणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. इन्कम इज नॉट वेल्थ हा विचार डोक्यात खोलवर बसायला हवा. दुसरी गोष्ट, ॲसेट्स बनवण्याची सवय. ॲसेट म्हणजे जिथून पैसा तुमच्याकडे येतो. ते लहान असू शकतात, स्लो असू शकतात, पण डिरेक्शन योग्य असायला हवं. तिसरी गोष्ट, जॉबकडे पाहण्याचा दृष्टिकोन. जॉब शत्रू नाही, जॉब साधन आहे. इन्कमसाठी जॉब वापरा, शिकण्यासाठी जॉब वापरा, पण आयुष्यभर त्यावर अवलंबून राहू नका. चौथी गोष्ट, फेलियरबद्दलची भीती कमी करणं.
फेलियर म्हणजे एंड नाही, फेलियर म्हणजे फीडबॅक. हा विचार सगळं बदलतो. आता काय सोडून द्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, ओव्हर ग्लोरिफिकेशन ऑफ बिझनेस. सगळे आंत्रप्रेनॉर व्हायलाच हवेत असं काही नाही. स्टेबल जॉब प्लस स्मार्ट इन्व्हेस्टिंग हा पण एक व्हॅलिड मार्ग आहे. दुसरी गोष्ट, ओव्हर कॉन्फिडन्स. हे पुस्तक वाचून आपण सगळं कळलं असा भ्रम होतो. तो धोका आहे. रिच डॅड पुअर डॅड फक्त दार उघडतं, घर बांधायचं आपल्यालाच आहे. तिसरी गोष्ट, ब्लाइंड रिस्क टेकिंग. रिस्क घ्या हा सल्ला कॉन्टेक्स्टशिवाय धोकादायक ठरतो. इंडियामध्ये फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, EMIs, हेल्थ एक्सपेन्सेस हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. रिच डॅडचा खरा सल्ला, कॅल्क्युलेटेड रिस्क. रिस्क प्लस लर्निंग इक्वल्स ग्रोथ. रिस्क मायनस लर्निंग इक्वल्स डिझास्टर. आता ह्या पुस्तकाचा सगळ्यात मोठा संदेश काय? माइंडसेट शिफ्ट. पुअर डॅड माइंडसेट, सिक्युरिटी फर्स्ट, अप्रूव्हल फर्स्ट, कम्फर्ट फर्स्ट. रिच डॅड माइंडसेट, लर्निंग फर्स्ट, थिंकिंग फर्स्ट, लाँग टर्म फर्स्ट. हा बदल एका रात्रीत होत नाही, तो हळूहळू होतो. पण एकदा सुरू झाला की मागे फिरवत नाही. हे पुस्तक तुमचं फ्युचर बदलणार नाही, पण तुम्ही फ्युचर कसं पाहता हे नक्की बदलेल. आणि कधीकधी तेच पुरेसं असतं. रिच डॅड पुअर डॅड हे सेल्फ हेल्प पुस्तक नाही, हे सेल्फ क्वेश्चनिंग पुस्तक आहे. तुम्हाला अस्वस्थ करतं, तुम्हाला प्रश्न विचारायला भाग पाडतं. आणि जे पुस्तक तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतं ते कधीच वाया जात नाही. श्रीमंती फक्त बँक बॅलन्स नाही, ती आहे पर्यायांची संख्या, वेळेवरचा ताबा, भीतीवरचा कंट्रोल. आणि ही श्रीमंती प्रत्येक जण मिळवू शकतो, पण तिची सुरुवात डोक्यात होते. आणि इथे ग्रंथगाथा आपली भूमिका स्पष्ट करतो. आम्ही श्रीमंत व्हा असं वचन देत नाही, आम्ही समजून विचार करा असं सांगतो. ग्रंथगाथा हा चॅनल आहे, पुस्तकांचा नाही, तो आहे विचारांचा. इथे अंधश्रद्धा नाही, ब्लाइंड मोटिवेशन नाही, फक्त वाचन, विश्लेषण आणि वास्तव. आता हा संपूर्ण प्रवास तुम्हाला थोडासुद्धा नवीन विचार देऊन गेला असेल तर हे पुस्तक आपलं काम करून गेलं आणि ग्रंथगाथा आपलं उद्दिष्ट. पुढच्या भागांमध्ये आपण अशाच विचार बदलणाऱ्या पुस्तकांचा खोल अभ्यास करणार आहोत. कारण वाचन फक्त माहिती देत नाही, ते दिशा देतं. हा होता रिच डॅड पुअर डॅड, एक प्रामाणिक, खोल आणि वास्तववादी प्रवास. पुन्हा भेटू पुढच्या ग्रंथात, पुढच्या विचारात. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि बदला.